आपल्या परिस्पर्शाने लोखंडाचेही सोने करणारे व कृषी साहित्य निर्मिती करून शेतकऱ्यांच्या जीवनात चैतन्याची नवी पहाट फुलविणारे स्वर्गीय शालिग्रामभाऊ गोंडसर म्हणजे अफलातून व आधुनिक जगालाही विस्मयचकित करणारे व्यक्तिमत्व होते. 81 वर्ष कर्तव्यपथावरील हा कर्मयोगी स्वतःच निर्माण केलेल्या भवसागर लॉनमध्ये अखेर विसावला. 6 नोव्हेंबर 2022ला त्यांना देवाज्ञा झाल्यावर त्यांनी इहलोकाचा निरोप घेतला. 7 नोव्हेंबरला त्यांना माताजी आणि स्वामी अरविंद यांनी अत्यंत मायेने आपल्या कुशीत घेतले. आपल्या अंतिम प्रवासाला निघालेल्या स्वर्गीय शालिग्रामभाऊ गोंडसर यांचा प्रवास लगतच्या दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाईपासून अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून सुरू झाला. 5 भाऊ आणि 3 बहिणी असे संयुक्त कुटुंब होते. आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी त्यांनी अकोटला स्थलांतर केले. साहजिकच कुटुंबाच्या मोठ्या जबाबदारीमुळे शिक्षण घेता आले नाही. असे असूनही सतत विवेकबुद्धीने घेतलेले त्यांचे निर्णय व व्यावहारिक शिक्षण आयुष्यात उपयोगी पडले आणि प्रगतीच्या वाटेवर घोडदौड सुरू झाली. सुरुवात एका छोट्याशा घरातून व कष्टाच्या मोलमजुरीपासून सुरू झाली. वर्कशॉपमध्ये अहर्निश काम केले. श्री माताजी व स्वामी अरविंदांच्या विचारांचे आध्यात्मिक सान्निध्य त्यांना लाभले आणि अचानक वयाच्या 17व्या वर्षी भाग्य उजळले. थोरा मोठ्यांची मदत व आशीर्वादाने अकोटला किसान मेकॅनिकल सेंटरचा श्री गणेशा झाला. स्वर्गीय शालिग्रामभाऊ स्वतः ऑइल इंजिनचे काम करून खेड्यापाड्यातील विहिरींमध्ये उतरून मोटारी दुरुस्त करायचे. त्यांनी मेकॅनिकल क्षेत्रात हात आजमावत व कौशल्य आत्मसात करत कृषी साहित्याची निर्मिती सुरू केली आणि अल्पावधीतच संपूर्ण विदर्भात त्यांचा नावलौकिक पसरला. त्यांच्या कार्यात वीज कार्यात निष्णात असणारे त्यांचे बंधू महादेवराव गोंडसर, शेतीतज्ञ सहदेवराव गोंडसर, बोरिंग यंत्रज्ञ ज्ञानदेवराव गोंडसर, कायदे तज्ञ ॲडव्होकेट पांडुरंग गोंडसर, मोठ्या भगिनी चांडोळा येथील शांताबाई इंगळे, मधली बहीण बडेगाव येथील वत्सला प्रल्हाद बोचे व लहान बहीण रामासाहूर सुरत येथील शकुंतला रवींद्र हरणे यांची मोलाची साथ लाभली. त्यांनी कुशल कारागीर तयार केले. घरातल्या मुलांना सुद्धा या कष्टाच्या व्यवसायात तरबेज केले. आजही गोंडसर परिवार कृषी साहित्य निर्मितीत अग्रेसर आहे. त्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेले श्री पांडुरंग गोंडसर यांनी सचिन वेल्डिंग वर्क्स, श्री नारायण गोंडसर यांनी भाग्योदय मेकॅनिकल सेंटर, श्री दिनेश गोंडसर यांनी आशीर्वाद वेल्डिंग वर्क्स, श्री विनोद गोंडसर यांनी सोहट्टा येथे श्री गुरुकृपा वेल्डिंग वर्क्स स्थापन केले. स्वर्गीय शालिग्रामभाऊ गोंडसर यांनी व्यवसायासोबतच सामाजिक व राजकीय क्षेत्रातही भरीव योगदान दिले. त्यांच्या सहयोगिनी सौ चंद्रकला शालिग्राम गोंडसर या त्यांच्यासोबत शक्तिरूपाने उभ्या राहिल्या. त्यांनी शालिग्रामभाऊंना प्रत्येक पावलागणिक भक्कम अशी साथ दिली. त्यामुळेच यशलक्ष्मीची कृपा झाली. या सहयोगिनीने संपूर्ण कुटुंब सुसंस्कारित ठेवून भक्तिमार्गावर जाण्यासाठी प्रोत्साहित केले.
स्वर्गीय शालिग्राम भाऊ गोंडचरांचा सर्वत्र भाऊ म्हणून आदरार्थी उल्लेख व्हायला लागला. समाजकारणात लोकसेवा व ईशसेवा असा सुरेख संगम त्यांनी साधला होता. ते अकोटच्या मोठे बारगण येथील श्रीराम मंदिराच्या प्रथम कार्यकारिणीचे संस्थापक अध्यक्ष होते. पॉंडिचेरी येथील श्री माताजी व अरविंद सोसायटीची शाखा त्यांनी अकोटला स्थापन केली. तर आडगाव खुर्द येथे श्री महालक्ष्मी देवी संस्थांसाठी स्वतःची जागा दान दिली. त्यांनी प्रभुधर्म शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ स्थापन केले. या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी मोठे सेवाकार्य केले. त्यांनी संत राधेराधे महाराज व हरिभक्त परायण दीक्षित महाराजांच्या भागवत सप्ताहाचे भव्य आयोजन केले होते. त्यांची सामाजिक कर्तव्य परायणता बघून माजी आमदार बाळासाहेब ताडे यांनी त्यांना जबाबदारी दिली. ही जबाबदारी सांभाळताना जनतेचे प्रश्न, नोकरी आदी समस्या सोडवणे आदी सेवा कार्य अहर्निश केले. साहजिकच त्यांचा महाराष्ट्रातील राजकीय नेते मंडळींशी संपर्क स्थापन झाला. त्यात सर्वश्री स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर, स्वर्गीय जगन्नाथ ढोणे, स्वर्गीय रामेश्वर कराळे, सुधाकरराव गणगणे, स्वर्गीय नेताजी जवंजाळ, गुलाबराव गावंडे, समाधान गोंडचर आदी मान्यवरांचा आदरार्थी उल्लेख करावा लागेल. भाऊंच्या मित्रपरिवारात स्वर्गीय पुंडलिकराव रंदे, गुणवंत हुंडीवाला, स्वर्गीय जयंतीभाई मणियार, खुशाल मिस्त्री, प्राणलाल कोटक, जहीर जमादार, नायडू साहेब यांचा समावेश आहे. पालक म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी सुसंस्कार, उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन, अध्यात्म प्रेरणा, शिस्त, फलविरहित कर्माची शिकवण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अविरत प्रेम आपल्या 3 मुली आणि 2 मुलांना भरभरून दिले. मोठी मुलगी सौ मालती प्रमोदराव देशमुख उच्च शिक्षित असून आडगाव खुर्द येथील श्री अरविंद माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका म्हणून जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्या कवयित्री व व्यावसायिक सुद्धा आहेत. जावाई प्रमोदराव देशमुख राज्य वीज वितरण कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. मधली मुलगी सौ ज्योती सुनीलराव सदार उत्तम गृहिणी आहेत. जावाई सुनीलराव श्रीराम सदार ग्राम मुंडगाव येथे सधन शेतकरी आहेत. ज्येष्ठ पुत्र सन्माननीय कैलास गोंडचर यांचं व्यक्तिमत्व मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा स्वरूपाचं असल्याने त्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो. वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्यांनी तांदूळवाडी फाट्यालगत संत तुकाराम महाराज नगरात केलेली भाऊसागर लॉनची निर्मिती एक ईश्वरी चमत्कारच आहे. ते राजकीय क्षेत्रात पदारूढ तर आहेच, त्याशिवाय त्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. आडगाव खुर्द येथे श्री अरविंद माध्यमिक विद्यालय व अकोटला श्री माताजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तसेच तांदूळवाडी फाट्यावर भाऊसागर लॉन आणि पोपटखेडला मातृशक्ती स्टोन क्रशरची निर्मिती केली. आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे अक्षय पुण्य कैलास गोंडचरांना लाभले आहे. त्यानंतर भगिनी उमा विजयराव बोरकर या विज्ञान शाखेत उच्च शिक्षित असून कर्तव्यपरायण आहेत. जावाई विजयराव शेषराव बोरकर अकोला येथे कापड व्यावसायिक आहेत. लहान मुलगा म्हणजे शेंडेफळ सन्माननीय श्री प्रमोद शालिग्राम गोंडचर BE व MBA पदवी प्राप्त आहेत. एवढे उच्च शिक्षित असूनही त्यांनी शहराची कास न धरता कृषी साहित्य निर्मितीचा व्यवसाय स्वीकारून किसान एजन्सीजच्या माध्यमाने वडिलांचाच वारसा सांभाळला आहे. स्वर्गीय शालिग्राम भाऊ गोंडचरांना सुनांच्या सेवेचे सद्भाग्य लाभले. मोठी सून सौ वैशाली कैलास गोंडचर यांनी सासऱ्यांची इच्छा पूर्ण करताना BEd व DEd सुद्धा पूर्ण केले. त्यांनी स्वर्गीय शालिग्राम भाऊंची अखेरपर्यंत सेवा व काळजी घेतली. लहान सून सौ भाग्यश्री प्रमोद गोंडचर या BSc BEd असून त्यांनी सुद्धा सेवा अर्पण केली. नातवंड चिरंजीव अनमोल, सोनाक्षी, त्वेषा व शार्विन यांच्या समवेत स्वर्गीय शालिग्राम भाऊंनी लाडाचे प्रेमाचे सुवर्णक्षण अनुभवले. सर्वांचे प्रेमळ बाबा स्वर्गीय शालिग्राम भाऊंनी 75व्या वर्षापर्यंत कर्मयोगी होऊन अविरत कार्य केले. त्यांनी सांगायचे आणि सर्वांनी करायचे हा सर्वांनी स्वीकारलेला समान नियम होता. निरोपाच्या क्षणी बाबांनी सर्व बंध तोडले होते.
त्यांनी इच्छा मरणच एका अर्थाने स्वीकारले. देह त्यागताना त्यांनी कोणालाही त्रास होऊ दिला नाही. ते सहयोगिनीला भेटण्यासाठी वैकुंठाला गेले. स्वर्गीय बाबांना संपूर्ण गोंडचर परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, आदराने झुकतो माथा जिथे, विनयाने शब्द थांबतात तिथे. कर्म मार्गाचा वसा स्वीकारून कर्मयोगी बनून जगतात जेते. चरणी त्यांच्या नतमस्तक होते, श्री अरविंदांचा वरदहस्त लाभतो जिथे. स्वर्गीय शालिग्राम भाऊ गोंडचरांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. नमस्कार, मी कैलास शालिग्राम गोंडचर. कर्मयोगी भाऊ शालिग्रामजी गोंडचर यांच्या आठवणीबद्दल, माझे बाबा यांच्या आठवणी खूप आहेत, पण त्यांच्या ज्या ज्या इच्छा होत्या त्या पूर्ण करण्याचं काम मी माझ्या जीवनात करून मला खूप आनंद भेटला आहे. जसं की उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं होतं की राम मंदिर किंवा तुकाराम महाराजची मूर्ती तिथं बसवण्याचं काम किंवा मंदिर उभारण्याचं काम माझ्या माध्यमातून झालं पाहिजे, तर ते सुद्धा मी केलं. बाबांनी प्रभू धर्म शिक्षण प्रसारक संस्था त्याची निर्मिती केली होती. त्या माध्यमातून अरविंद माध्यमिक शाळेची उभारणी मी केली. ITI माताजी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र हे सुद्धा त्याची उभारणी केली. त्या माध्यमातूनच मातृशक्ती स्टोन क्रशर व आज अकोला रोडला त्यांची इच्छा हे होती की माझी समाधी आपल्या शेतात मंदिराच्या बाजूला झाली पाहिजे. त्या माध्यमातून ते कामसुद्धा मी पूर्ण करण्याचं काम चालू आहे. आणि माझी आई स्वर्गीय चंद्रकलाबाई शालिग्रामजी गोंडचर त्यांची व माझे वडील शालिग्राम नागोजी गोंडचर यांची मूर्तीसुद्धा मी आणलेली आहे. त्याची स्थापनासुद्धा समाधीनंतर आम्ही तिथं स्थापित करू व आजपर्यंत त्यांची जी इच्छा होत्या त्या पूर्ण करण्याचं काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे. बाबा हे एक मार्गदर्शकच होते. त्यांनी मला मुलीसारखंच प्रेम दिलं आणि मला प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शनच करत आले. DED त्यांनी करायला लावलं. घरात पण त्यांनी प्रत्येक ठिकाणी मला असं प्रोत्साहन दिलं. म्हणजे मी आधी काहीच करायची नाही, पण त्यांनी मला मार्गदर्शन करून माझं प्रोत्साहन वाढवून बऱ्याच गोष्टींमध्ये मला विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आठवणी प्रत्येक क्षणी आम्हाला आठवतात आणि त्यांचं मार्गदर्शन नेहमी आमच्या लक्षात. एवढं श्री माताजी आणि श्री अरविंदोंना नमन करतो आणि माझे वडील कर्मयोगी शालिग्राम भाऊ गोंडचर यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आठवण म्हणून सांगायचं तर पूर्ण आयुष्यच आहे, पण मला जे खूप वारंवार आठवते ते असं आहे की वडिलांनी, बाबांनी प्रत्येक वेळा सांगितलं आहे की तुम्ही जे काही शिकता किंवा जे काही करता तर प्रत्येक वेळा तुमचे कान, नाक, डोळे, हात हे सगळ्याच प्रकारे काही ना काही घेतील, काही ना काही शिकतील, अशा प्रकारे काम करा. उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुमचे जर हात आहे तर तुमच्या हाताला डोळे पण असतील असं काम करा. याचा अर्थ मला आधी कळला नव्हता, पण जेव्हा मी आमच्या वर्कशॉपमध्ये काम करायचो तेव्हा प्रत्येक ठिकाणी असं असायचं की हात लावल्यावर आपल्या हातांना तो स्पर्श होऊन ती गोष्ट आपल्याला कळली पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला जे योग्य काम करायचं आहे ते हाताने पाहूनच, न पाहता हाताने हात लावून पण झालं पाहिजे असं झालं. किंवा आपल्या कानालाही डोळे असले पाहिजे. कानाने जर आपण ऐकतो तर ते आपण विचारामध्येही अनुभव करू शकतो. असं खूप सारे उदाहरण आहे जे आज प्रत्येक वेळा जेव्हा मी काम करतो माझ्या दैनंदिन जीवनात तेव्हा ते आठवतात. तर साधी गोष्ट म्हणजे कॉमन सेन्स जो आहे हा माझ्या लाईफचा जो शिक्षण आहे हे मी त्यांच्याजवळून घेतलं. कारण की त्यांनी शाळेत एक दिवसही गेले नाही, पण आयुष्यात जे काही पाहिजे, जे काही आवश्यक आहे आणि त्या साध्या गोष्टी असतात. कारण की मनुष्याला साध्या साध्या गोष्टीवरूनच जीवनाचे मोठे काम करता येतात. तर हा जो सगळ्यात मोठा शिकवण म्हणू किंवा त्यांच्याकडनं शिक्षण जे मी घेतलं आहे तर ते आहे की साधी गोष्ट जीवनात जे लागेल ते साध्या साध्या गोष्टीवरूनच आपल्याला कळते.
तर हे मी त्यांच्याजवळून खूप शिकलो आहे आणि आयुष्यभर पुरेल किंवा मी माझ्या पुढच्या जनरेशनला पिढीला पण देऊ शकेल इतकं त्यांनी शिकवलेलं आहे. तर ते जीवनभर प्रत्येक क्षणात आमच्यासोबत आम्हाला आशीर्वाद देतील आणि आमच्यासोबतच असतील आणि आहेत असं मला वाटते आणि असे मला मान्य आहे. तर श्री अरविंदो आणि माताजीला नमन करून मी आशा व्यक्त करतो की ते त्यांच्या आत्म्याला शांती लाभते. बाबाविषयी काय बोलायचं आहे ते काही कळत नाही आहे, पण आज आमचे बाबा आम्हाला सोडून गेले त्याबद्दल आम्हाला आमच्या बाबांनी हिंमत सर्व काही दिलेलं. मला माझ्या बाबाबद्दल एवढंच सांगायचं आहे की जे मला त्यांनी शिकवण दिली त्या शिकवणीवर मी चालत आहे आणि ते माझी हिंमत आहे. बस एवढंच बोलू शकतो. माझ्या बाबांनी मला मला शिकायचं होतं माझ्या लाईफमध्ये ते पूर्ण मला शिकवलं आणि मी जे म्हटलं ते माझ्यासाठी ते करायचे आणि मला खूप हिंमत द्यायची की मुलींनी मागे नाही राहायचं, कधी समोर हे केलं, प्रोत्साहन दिलं खूप की धैर्याने राहायचं. तसं मी आता त्यांच्या ह्याच्यावर ठाम राहणार, तशी करणार आहे. त्यांना जसं वाटते तसं राहणार की मुलींनी पण मुलांसारखं समोर येऊन करायचं काहीतरी असं त्यांना नेहमी वाटायचं. मुलींनी मागे नाही राहायचं हे मला त्यांचं खूप आठवतं. नमस्कार. आदर आणि माथा झुकतो जिथे, विनयाने शब्द थांबतात तिथे, कर्ममार्गाचा वसा स्वीकारून कर्मयोगी बनून जगतात जेते, चरणी त्यांच्या नतमस्तक होते, श्री अरविंदांचा वरदहस्त लाभतो ज्यांना प्रीते. माझ्या बाबांच्या आठवणी खूप साऱ्या आहेत, पण त्या सगळ्यात जास्त मला आठवणी आवडतात त्या म्हणजे लहानपणीच्या. त्या गोड आठवणी मला कधी विसरायच्या पण नाहीत आणि मी विसरूही शकत नाही. त्यामुळे माझं बालपण ते मी कविता स्वरूपात इथे सांगते आहे माझी आठवण म्हणून. आज मला खरंच लहान व्हावे वाटते, आज मला खरंच लहान व्हावे वाटते. बाबा तुमच्या हातांनीच काजू बदाम खावे वाटते, बाबा तुमच्या हातांनीच काजू बदाम खावे वाटते. दिवसभराचा पाढा वाचावा वाटतो, दिवसभराचा पाढा वाचावा वाटतो, डोक्यावर चंपी घेऊन तुमच्या कुशीत झोपावे वाटते. बाबा मला खरंच लहान व्हावे वाटते, बाबा मला खरंच लहान व्हावे वाटते. तुमच्या राजदूतच्या गाडीचा आवाज आल्याबरोबर उलटे पुस्तक वाचावे वाटते. पुरी सातीतली दही पुरी आणि आलूची भाजी खावी वाटते. बाबा मला खरंच लहान व्हावे वाटते, बाबा मला खरंच लहान व्हावे वाटते. मला निडर बनवण्याची तुमची धडपड पाहावी वाटते, मला निडर बनवण्याची तुमची धडपड पाहावी वाटते. शून्यातून विश्व निर्माण करण्याचा तुमचाच कित्ता गिरवावा वाटते. बाबा मला खरंच लहान व्हावे वाटते, बाबा मला खरंच लहान व्हावे वाटते. तुम्ही शतायुषी व्हावे हे हृदयातून वाटते, आज मला खरंच लहान व्हावे वाटते. बाबा मला तुमच्या हातांनीच काजू बदाम खावे वाटते. तुम्ही शतायुषी झाली नसाल पण आम्ही आमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला शतायुषीच नाही तर कित्येक वर्ष जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असाल.